परीचं लागलं मित्रांनो दुखायला पोटात. मग कसं दुखत आहे? मला कळालं कसं दुखत तुम्हाला कसं सांग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता 9:15 वाजले आणि मी मळ्यात आलो. सकाळी कामावरून आलो होतो, नाश्ता वगैरे झालाय, आंघोळ वगैरे पण झाली आणि मळ्यात आता पाणी भरायचं, त्याच्यामुळे मळ्यात आलोय. पहिलं पाईप न्यायचा आहे, आपला पाईप खाली आणते ना, तो पाईप घेऊन जायचंय. मला बोलायला पण टाइम नाही मित्रांनो. काय करता माहिती का, आता विषय असा झालाय, काल मी जो ब्लॉग शूट केला युट्यूबवर सोडला तर कम्युनिटी गाईडलाईन्स आली, त्याच्यामुळे काय सगळा खेळत झाला. आजपासून म्हणलं होतं रेग्युलर करायचं, नाही करणार आहे आपण, फक्त ते कम्युनिटी गाईडलाईन्सच कमी आली काय मला काही समजलंच नाही यार मित्रांनो. विषय काय झाला माहिती का, ते तनू कपडे धुत होती ना, तिचा व्हिडिओ मी घेतला, मग त्याच्यामुळे मग युट्यूबला वाटलं असं का हे काम करून घेऊ राहिले व लहान मुलांकडून, त्याच्यामुळे मग त्यांनी डायरेक्ट मला गाईडलाईन्स दिली. सॉरी मित्रांनो, काम करता करता बोलू राहिलो मी तुमच्याशी, बट काय करता सिच्युएशन तशी आता. मग काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती, मला पण काही समजा नाही यार मित्रांनो. बट ठीक आहे, चला काय हरकत नाही, हार नाही मानायची फक्त आपल्याला. आता आपण कंटिन्यू करणारच मित्रांनो. मला तर काही समजत नाही राहिलं आता कसं होईल काय होईल. पण ठीक आहे, चला एवढं पाणी भरतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. अबे यार माझ्यासोबत त्यांना सगळं असंच होतं यार, जरा गोंधळ झाला परत. ज्या पाईपाला टूप बांधली होती, टूप कुठतरी पडली यार, उडत आलो ना, सापडली आपल्याला टूप. वरची जोडजाड करून झाली बघू मित्रांनो, खाली आलोय आता बोर का. तर माझ्या डोक्याला लोड झाला यार मित्रांनो. आज आपला सकाळी ब्लॉग पडला असता, मी रात्री 2 वाजता उठलो मित्रांनो, एडिटिंग केली, 2 वेळेस एडिटिंग केली, रातभर झोपेल नाही माहिती का. म्हणलं चॅलेंज घेतलंय आता, रेग्युलर कंटिन्यू ब्लॉग टाकायचे. म्हणलं आता काही हो कसंही हो टाकायचे म्हणजे टाकायचेच म्हटलं ब्लॉग. पण काय सारा खेळच होऊन गेला यार मित्रांनो. सारा विहिरीत पाणी आहे का, काल पाहिलं तेवढंच पाणी. मोटर चालू आहे ना यार बोराची, फिजाई चांगली पण मग कमून नव्हे ना काही, चालू कमू आहे ना काही ना, ती पण चांगली. हीच फिज जरा मला प्रॉब्लेम वाटू राहिलाय. झाली वाटते चालू का बंद झाली काय समजा नाही यार. झाली काय चालू, पाणी समजत नाही. झाली चालू करून आलोय मित्रांनो, पाणीच नाही आलं इकडे यार. आता माझी अक्कल बंद झाली. इथे सकाळी सोडली त्यांनी, काय कळा ना, परत जावं लागत आहे काय ना आता परत खाली. अवघडे 10 वाजले भाऊ मित्रांनो. इथे मला चालू करता, हे करता ते करता. त्याच्यात लगेच आमची आजी, त्यांची मोटर आहे ना, लगेच मोटर चालू केली का बोर चालू केलाय, मोटरच केली लगेच त्यांना. आता सकाळीच पाणी भरले तरी पण विचारते, म्हणजे हटकून विचारायचं बा मित्रांनो. फक्त खरंच खूप अवघड आहे. अयो बोरचं पाणी पण लय एवढं चालू आहे भो, गोळणीवर चालू आहे बोर. का डिम लाईट आहे काय कळलं मला, पण मोटर तर चालू आहे. लाईटच डिम आहे का काय, मोटर चालू आहे सगळं चालू आहे, पण डिम लाईट आहे का काय मला काही समजा नाही. डीपी वरूनच फॉल्ट झालाय मित्रांनो, डीपी वरूनच उलटे झाले मोटरी. आता बोर केलाय सुईचा, बघावं लागेल झालाय का नाही चालू. फुल पाणी आला आता, उलटच झालेले. किती फुलं आलं पाणी डायरेक्ट. इथं उलट पालट करावं लागणार आहे, पण इथं उलट पालट करायचं म्हणलं मित्रांनो, तिकून पहिलं कनेक्शन काढावं लागेल. हे काढायचं कसं आता, कारण इथं फीज एक फीज लटकून राहिलं, मी लटकन तिला इथं निघलं भाऊ मित्रांनो. बळच काढले, ही बदलायची फक्त लाल पिवळी. चालू केली भाऊ, होते का नाही काय ना मित्रांनो, तुम्ही फार पकले असतील. चालू केली गेली, राहिली, झाली नाही झाली, पण आता झाली वाटतं. आता शिक झालं भाऊ मित्रांनो, उलट पालट तिलट तालट उलट शिलट हे करून 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 केलं चालू. आता तेवढं भरून घेऊ. झालं बा चालू मित्रांनो. एकदाच वाफळीत पाणी आलंय आपल्या, पहिलीच वाफळी. पण सुकून गेलं फार राहणार कसार पाणी चाललं. आता 12-23 झाले मित्रांनो, आणि आपले 2 वावर भरून झाले पाण्याचे. आता खालच्या वावरात आले, शेवटचं वावर राहिले. बट 12:30 वाजत आले, 2ला लाईट जाणार आहे. पाणी आहे का नाही विहिरी मध्ये बघायला जावं लागेल. बट आता इथं जाता येईना, कारण इथं 12 द्यायला परत कोण नाही. 12 फुट होतं काय नाही, याला ना बराच वेळ लागत, याला टाइम लागत, बाकीच्या वरच्याला नाही टाइम लागत. या मधल्याला काही टाइम नाही लागत, 1 तास 1.25 तासात होऊन जाते. ही भूक लागली यार मित्रांनो, बट काय आता घामाघूम झालं यार मी. आता एवढं झालं का, मग आपल्याला वेळच वेळ आहे, मग आपण थांबू वाटलंच तर नाही. आपण मग जेव वाटलंच आता 1-1.5 तास काही नाही का. तनुल्याच्या बोटाला काहीतरी लागलं यार मित्रांनो, तिला ती मध्ये बँडेज पट्टी आणा. आता मला फोन करून पर्यंत किती वेळ झाला, जवळजवळ 1 तास झालाय, आणि ते अजूनही रड राहिले. म्हणजे परी किती ये पाहा, विकून मला सांगती तुम्ही तिकून घेऊन या, आणि दुकान जवळ किती आहे तिथं. काय यार किती माणसाला त्रास द्यावा हे तरी कळायला पाहिजे यार एखाद्याला. आता वैताग येतो ना यार मित्रांनो. एक तर माझ्या डोक्याला खरंच लोड झाला यार मित्रांनो. एक तर दिवसभर ब्लॉग शूट केला आणि तो सोडला, त्याच्याने त्याला कम्युनिटी गाईडलाईन्स आली, ते डायरेक्ट रिमूव्ह करून टाकला युट्यूबनं. म्हणलं ते आजपासून कंटिन्यू होईल. काय असं काय यार, सगळीकडे नसतं आपलं नशीबच भांगार येतं. काय कोणाला दोष देऊन उपयोग आहे. आपण आपल्याला नशिबाला दोष दिलेला बरं. काय चुकतंय कुठं काय होतंय काही समजतच नाही यार मित्रांनो. कोणतं पाप करेल ते पण कळत नाही. या कटकटीमुळे ना मित्रांनो 12 द्यायचं ध्यानात नाही राहिलं यार. माझं 2-3 मिनिटं वाढव गेली.
मित्रांनो 1:30 वाजलं आणि आता 4-5 साऱ्यात राहिले फक्त, म्हणजे 20 ते 25 मिनिटाचं काम राहिलंय फक्त. तेवढं झालं तर मग लाईट पण जाईना आता. चलो फायनली मित्रांनो 2 वाजले आणि लाईट गेली. आता यांचं खोर ठेव इथं. घरी पोहोचले मित्रांनो. बाजारला जायचं वाटतं. मम्मी बोलत होती. चिवली इथं. त्यानं झोपली का? झोपली का नाही? त्यांना झोपलोय. बल्ब पण नाही काढला बाप्पाने. अरे यार आहे काय खायला? जेवण झाले. कांद्याची पात खाल्ली. पाहुणे पण आले पाठीमागे आपल्या इकडं. त्यांची गाडी इथं लावणी दाजी ते आली अशी सहज भेटायला. आणि आता निघलोय साखरला. बाजारात जायचंय मी मम्मी. तनूला रडायला लागलं होतं. ती चिवली गेली ना तिच्या पप्पा बरोबर. मग तनू पण रडायला लागली. तनू म्हणली ती गेली तिला वाईट वाटायला लागलं ना, कारण तिला खेळायला नाही राहिलं कोणी. आता मम्मी आली इकडून पिशवी काढली मस्त बाकी. चला साखर मध्ये पोहोचलोय. मम्मी गेली बाजार करायला. मी बसलो इथं आपल्या दोनपाशी. येईन थोड्या वेळाने मम्मी. आता तोवर बसू आता आपण थोड्या वेळ. मम्मी आली मित्रांनो बाजारावरून. श्रीखंड घेऊन आले मित्रांनो राजांचं तनूला, कारण तिला लय आवडते. केळं वगैरे आणले मम्मीने तिला खायला. सफरचंद वगैरे आणली. आपल्या दोनला काय पेट्रोल टाकायचं नाही मित्रांनो. पेट्रोल आहे. I wanna be the greatest. Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient, hoping one day I blow up from the basement. Statement. टरबूज आणलं. हा सोडा. आंबी ऍपल. वाव. आंबे आणि केळं. मग किती आणलं झालं? हा? अयो. चला मित्रांनो फायनली घरी पोहोचले. परीचं लागले मित्रांनो दुखायला पोटात. नेमकं कसं दुखत आहे तिला विचारतोय तर आता म्हणजे नाही दुखत. तिला मला सांगायचं नाही वाटत नाही का? हा नाही का? हो अरे मम्मीचं दुखत आहे बाबा पोटात. नाही दुखत का? मग नाही दुखतो. मग कसं दुखत आहे? मला कळालं कसं दुखत तुम्हाला कसं सांगा. पहिलं दुखत होतं तसं दुखत आहे का असं म्हणतो? नाही कसं नाही दुखत सांगत. बरं इकडे बघून म्हणायचं असते. बर चला मग भेटू मग म्हणा उद्या. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बाय करा आता. बाय कर ना म्हण ना असं. बाय. फायनली मित्रांनो 7:25 झाले आणि कामावर जायची तयारी झाली माझी. जेवण वगैरे झाले. जेवायचं नव्हतंच त्याच्यामुळे मग मी ब्लॉग पण शूट करणार नव्हतं जेवायचा. बट विषय आज झाला का परीन मम्मी त्यांचं सारे आग्रह का जेव त्यांनी केल्या पुरी भाजी. मग 4-5 पुऱ्या खाल्ल्या मित्रांनो. चला आता कामावर जायचं. आपला ब्लॉग आता इथेच एंड करू. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि एक भारी झालं मित्रांनो. आपला ब्लॉग आता अपलोड झालाय मस्त पैकी. एकदम खास झालंय यार. आता नाही आलं कम्युनिटी गाईडलाईन्स. ब्लॉग अपलोड पण झाला. म्हणजे आजचा दिवस आपला वाया नाही गेला. 1 तारखेला ब्लॉग पडला. हा थोडासा लेट झाला बट बघून घ्या ब्लॉग. याच्या आधीचा ब्लॉग हा नंतर आला त्याच्यानंतर. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडत व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. मम्मी पाहिली का बाई चल. थार मित्रांनो थार. वा. I feel like I'm losing my mind. Is everybody